झालंय तर आज तुम्हाला सांगायचंय कोबीची वडीची रेसिपी। आता ह्याच्यात का नाही काय काय सांगतो तुम्हाला। पहिलं तर असं बारीक बारीक कोबी खिसायचा आणि त्याच्यात हिंग, ओवा, बुक्का, मीठ, हळद आणि तुम्हाला पाहिजे असलं का नाही साखर पण घालू शकता। आम्ही तर ह्याच्यात घातली। आता चेचून लसूण जिरं सुद्धा घाला आणि मेन म्हणजे खरडा पण घालायचा। आता कोथिंबीर तर महाग आहे त्यामुळे तुमच्या अंदाजाने घातलीसा तरी चालते, काय विषय नाही। परत वरने 1 चमचा तेल टाकायचं आणि गॅसवर इकडे लगेच कढई ठेवायची। त्यात पाणी ठेवा नाही तर इसरचीला। परत त्याच्यात चाळण ठेवायची। मोदक कसं आपण उकडते का नाही तसं ठेवायचं आपल्याला। चाळणीला तेल लावून हे सगळं मिक्स कराय घ्यायचं आणि वय बेसनचं पीठ सांगायचंच राहिलं ती पण घाला आणि एकत्र करायचं चाललेलं असते का नाही तेव्हा जरा टेस्ट बघू म्हणायचं आणि घंटा काय त्याच्यातलं समजना पण चांगलं लागते म्हणायचं आणि पळवायचं। फक्त माझ्यागत गॅस लावा इसरू नका। असं गोळ करा आणि ठेवा। तुम्हाला काय वाटतंय कशागत दिसते? अहो मुटका असल्यागत दिसते, नाहीतर काय तर मनात आणचीला। परत शेवटी तळून घ्यायचं। अरे ही तळल्यावर तर नॉनव्हेज सारखंच दिसतंय, पण एकदा ट्राय करून बघा। परत आयुष्यात तुम्ही जीसी ब्लॉगचं नाव विसरणारच नाही, गॅरंटी देऊन सांगतो।